नमस्कार. मयूर साहित्य गौरव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. MPSC परीक्षा, महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महा TET आणि टॅट परीक्षा तसेच सर्व स्पर्धा परीक्षा या परीक्षेसाठी महत्त्वाचा जो घटक आहे संपूर्ण मराठी वर्णमाला आणि वर्णविचार याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. वर्णमालेचा अभ्यास करण्यापूर्वी प्रथम आपल्याला समजून घ्यावं लागेल वर्ण म्हणजे काय. तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण किंवा ध्वनिरूपे म्हणतात. हे ध्वनी सुव्यवस्थित आणि वैज्ञानिकरित्या विभागलेले आहेत, वर्गीकृत करण्यात आलेले आहेत. ते आपण समजून घेऊयात. यात 14 स्वर, 2 स्वरादी, 34 व्यंजने आणि 2 विशेष संयुक्त व्यंजने असे मिळून 52 एकूण वर्ण आहेत. यात स्वर ज्यांचा उच्चार स्वतंत्रपणे हवेचा मार्ग न अडवता होतो त्यांना स्वर म्हणतात. यात ऱ्हस्व स्वर ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी कमी वेळ लागतो त्यांना ऱ्हस्व स्वर म्हणतात. अ, ई, उ, रू आणि लृ हे ऱ्हस्व स्वर आहेत. दीर्घस्वर ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी जास्त वेळ लागतो त्यांना दीर्घस्वर म्हणतात. आ, ई आणि उ हे दीर्घस्वर आहेत. संयुक्त स्वर 2 स्वर एकत्र येऊन ज्या स्वराचा उच्चार तयार होतो त्यांना संयुक्त स्वर म्हणतात. ए, ऐ, ओ, अ हे संयुक्त स्वर आहेत. आणि अदत स्वर इंग्रजी भाषेचा वाढता प्रभाव यामुळे 2009च्या शासन निर्णयानुसार मराठी भाषेमध्ये अधिकचे 2 स्वर समाविष्ट करण्यात आले. ते 2 स्वर आहेत ॲ आणि अ. या 2 स्वराच्या समावेशामुळं मराठी वर्णमालेतील स्वरांची संख्या 12 वरून 14 वर झाली आणि जी आपली परंपरागत 12 खडी होती ती आता 14 खडी झालेली आहे 2009च्या नंतर. आता पाहूयात आपण सजातीय स्वर. एकाच उच्चारस्थानाहून निघणारे जे उच्चार असणारे स्वर आहेत त्यांना सजातीय स्वर म्हणतात. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर अ आणि आ, ई, ई, उ, ऊ या स्वरांचे उच्चार एकाच उच्चारस्थानातून निघतात म्हणून यांना सजातीय स्वर म्हणतात. तर विजातीय स्वर म्हणजे भिन्न उच्चारस्थानातून निघणारे स्वर. उदाहरण अ, ई, अ, उ, ओ, रू. संयुक्त स्वर जे आहेत ते आता संयुक्त स्वर कोणते आहेत ते आपल्याला समजून घ्यायचे आहेत. ए, ऐ, ओ आणि अ हे संयुक्त स्वर आहेत. हे कसे तयार झाले. ए हा स्वर अ आणि ई किंवा ई पासून तयार झालेला आहे. ऐ हा स्वर अ आणि ई किंवा ई हा स्वर एकत्र येऊन तयार झालेला आहे. ओ हा स्वर अ आणि उ किंवा ऊ यापासून तयार झालेला आहे. तर औ स्वर हा आ आणि उ ऱ्हस्व किंवा दीर्घ याचा मिळून अ तयार झालेला आहे. स्वरादी ही संकल्पना आपल्याला समजून घ्यायची. स्वरादी हा शब्द समजून घेताना स्वर आधी ज्याचा उच्चार करताना स्वर आधी येतो त्याला स्वरादी म्हणतात. 2 स्वरादी मराठी वर्णमालेमध्ये आहेत. एक अनुस्वार ज्याला आपण अम म्हणतो आणि एक विसर्ग ज्याला आपण आहा म्हणतो. विसर्गाचा उच्चार करताना तोंडातून हवा बाहेर सोडल्यासारखा ह सारखा आवाज येतो. त्यानंतर जी एकूण 34 व्यंजनं आहेत त्या व्यंजनाची सुद्धा विभागणी करण्यात आलेली आहे. ती विभागणी आपण समजून घेऊ. अगोदर व्यंजन कशाला म्हणायचं. ज्यांचा उच्चार स्वतंत्रपणे करता येत नाही, ज्यांचा उच्चार पूर्ण होण्यासाठी शेवटी अ या स्वराचं साह्य घ्यावे लागते त्याला व्यंजन म्हणतात. स्पर्श व्यंजनं ही 25 स्पर्श व्यंजने आहेत.
अर्धस्वर 4 आहेत, उष्मे किंवा घर्षके 3 आहेत, महाप्राण 1 आणि इतर 13 महाप्राण असे मिळून एकूण 14 महाप्राण आहेत. आणि स्वतंत्र वर्ण हा 1 आहे, जो ळ वर्ण स्वतंत्र आहे. आपण समजून घेऊया. स्पर्श व्यंजने एकूण जी 25 आहेत त्या वर्णांचा वैज्ञानिक तक्ता. उच्चार करताना हवा जीभ, कंठ, तालू किंवा ओठांना स्पर्श करते, त्यानुसार यांची विभागणी करण्यात आलेली आहे. ती आपण नंतर बघणार आहोत. आधी आपण समजून घेऊ. क वर्गातले क, ख, ग, घ, न. च वर्गातले च, छ, ज, झ, न. ट वर्गातले ट, ठ, ड, ढ, न. त वर्गातले त, थ, द, ध, न. आणि प वर्गातले प, फ, ब, भ, म. यातले प्रत्येक वर्गामधले पहिले जे 2 स्वर आहेत ते कठोर स्वर आहेत, ज्याचा उच्चार करताना उच्चाराला जोर द्यावा लागतो. पुढचे जे 2 स्वर आहेत, पुढचे जे 2 व्यंजने आहेत त्यांचा उच्चार करताना सौम्य उच्चार होतो, त्यांना आपण सौम्य व्यंजने म्हणतो. आणि सगळ्यात शेवटचं जे व्यंजन आहे ते अनुनासिक व्यंजन आहे. समजा आपण क वर्गाचा विचार केला तर क, ख हे कठोर व्यंजन, ग, घ हे मृदू किंवा सौम्य व्यंजन आणि न हे अनुनासिक व्यंजन. तसं च, छ कठोर व्यंजन, ज, झ मृदू किंवा सौम्य उच्चार असणारं व्यंजन आणि न हे अनुनासिक व्यंजन. अशा पद्धतीने या सगळ्या वर्गाची विभागणी झालेली आहे. त्याच्यानंतर आपण अर्धस्वर य, र, ल, व उच्चार ई, रू, लृ, उ या स्वरांसारखा होतो. हवा सहज बाहेर पडते म्हणून यांना अर्धस्वर असणारे व्यंजन म्हणतात. उष्मे आणि घर्षके ज्यांचा उच्चार करताना हवा घासली जाऊन उष्णता निर्माण होते असं वाटतं किंवा असं जाणवतं. श, श, स यांना उष्मे घर्षक म्हणतात, कारण यांचा उच्चार करताना हवा घासली जाते आणि उष्णता निर्माण होते. श्वासाची चाचणी आपण समजून घेऊन महाप्राण कोणते आहेत आणि अल्पप्राण कोणते आहेत. यामध्ये महाप्राण 14 आहेत आणि अल्पप्राण 20 आहेत. म्हणजे ज्यांचा उच्चार ह जोडून होतो किंवा इंग्रजी स्पेलिंगचा विचार करत असताना ज्यांचं स्पेलिंग तयार करताना एच लावावं लागतं. बघा, क आणि क नंतर ख, के ए क आणि के एच ए ख. जिथं जिथं आपण एच या स्पेलिंगचा वापर करतो ते महाप्राण आहे. त्याला फक्त अपवाद च आहे. सी एच जरी आपण च ची स्पेलिंग करताना करत असलो तरी च हे अल्पप्राण आहे. आणि यस हे असं अक्षर आहे की जे नुसतं यस लिहिलं तरी सुद्धा ते महाप्राणामध्ये येतं. एकूण हे 14 महाप्राण आहेत आणि अल्पप्राण 20 आहेत. हे आपल्याला या स्लाईडवरून समजून येईल. त्यानंतर ल हे स्वतंत्र व्यंजन आहे, स्वतंत्र वर्ण आहे. हा वर्ण इतर कोणत्याही भाषेतून संस्कृतमधून नाही घेतलेला, तो थेट द्रविडी भाषेतून मराठीत आलेला आहे म्हणून हा स्वतंत्र वर्ण आहे. त्यासोबत विशेष संयुक्त व्यंजनं मराठी वर्णमालेमध्ये 2 आहेत, क्ष आणि ज्ञ. हे 2 किंवा 2पेक्षा जास्त व्यंजनापासून बनलेले आहेत. आता क्ष या व्यंजनाचा विचार केला तर क, श आणि अ या 3 वर्णांपासून क्ष तयार झालेला आहे. क एक व्यंजन, श एक व्यंजन आणि अ असे अस्वर अशा 3 वर्णांपासून क्ष तयार झाले. तर ज्ञ हे द, न, य आणि अ या 4 वर्णापासून तयार झालेलं ज्ञ हे संयुक्त व्यंजन आहे. आता मुखातील जी उच्चारस्थानं आहेत ती आपण समजून घेऊ की कंठामधून निघणाऱ्यांना कंठ्यवर्ण म्हणतात. ज्यांचा उच्चार करताना टाळूला स्पर्श होतो. टाळूचं जे ठिकाण आहे ते आपल्याला आकृतीमध्ये दिसतं, त्यांना तालव्य वर्ण म्हणतात. ज्या वर्णांचा उच्चार करताना मूर्धा स्पर्श होतो मूर्धेला, त्याला मूर्धन्य वर्ण म्हणतात.
ज्या वर्णांचा उच्चार करताना दाताला स्पर्श होतो त्याला दंत्यवर्ण म्हणतात, आणि ज्या वर्णांचा उच्चार करताना ओठाला स्पर्श होतो त्याला ओष्ठ्यवर्ण म्हणतात. तर हे आपण समजून घेत असताना कंठवर्ण कोणते आहेत हे समजून घेऊ. ज्यांचा उच्चार कंठातून होतो त्यांना कंठवर्ण म्हणतात. यामध्ये स्वर 2 आहेत, अ आणि आ, आणि व्यंजन आहेत क वर्ग व्यंजन, क, ख, ग, घ, न आणि ह, आणि विसर्ग यांचा उच्चार हा कंठातून होतो, म्हणून यांना कंठवर्ण म्हणतात. तालव्य वर्णामध्ये स्वर आहेत ई आणि ई. तर च वर्गामधले सगळी व्यंजनं च, छ, ज, झ, न आणि य, श असे मिळून सर्व तालव्य वर्ण आहेत. त्यानंतर मूर्धन्य वर्ण, याच्यामध्ये रू हा स्वर आणि ट वर्गातले सगळी व्यंजनं ट, ठ, ड, ढ, न आणि र, श, ळ ही सर्व वर्ण हे मूर्धन्य वर्ण आहेत. त्यानंतर मुखातील उच्चारस्थाने त्याच्यामध्ये दंत्य, त्यात स्वर ल हे दंत्य वर्ण आहे. व्यंजन त वर्ग त, थ, द, ध, न आणि ल, स हे दंत्य वर्ण आहेत. यांचा उच्चार करताना दाताला स्पर्श होतो. जिभेचे टोक जे आहे ते दाताच्या मागे टेकते. ओष्ठवर्णामध्ये उ आणि उ हे स्वर ओष्ठ्य आहेत. तर प वर्गातली सगळी व्यंजनंही ओष्ठ्य आहेत. बघा प वर्गातल्या वर्णांचा विचार करून प, फ, ब, भ, म. संयुक्त उच्चारस्थाने ज्या ठिकाणी कंठ आणि तालू या दोन्हीचा उपयोग केला जातो उच्चार करताना, त्यांना कंठ तालव्य म्हणतात. असे ए आणि ऐ हे 2 स्वर आहेत ज्यांचा उच्चार करताना कंठातून आणि ताळूला स्पर्श करून आवाज निघतो. त्यामुळं ए आणि ऐ हे कंठ तालव्य असणारे वर्ण आहेत. कंठोष्ठ हे ओ आणि औ हे 2 स्वर आहेत. दंतोष्ठ यामध्ये व हे व्यंजन आहे, ज्याचा उच्चार करताना दात आणि ओठ दोन्हीचाही उपयोग होतो. दंत तालव्यामध्ये च, छ, ज, झ याचा उपयोग जेव्हा आपण यचा उच्चार होतो त्यावेळेस समजा च, छ, ज आणि झ यावेळेस ते दंत तालव्य आहे. आणि आपण जेव्हा च, छ, ज, झ याचा उच्चार करतो त्यावेळेस आपण पाहिले की च वर्गामधले जे सर्व अक्षर आहेत ते तालव्यमध्ये येतात, पण दंत तालव्यामध्ये य उच्चार असणारे च, छ, ज, झ यांचा उच्चार दंत तालव्यामध्ये होतो. एकूण वर्णमाला जी आहे ती 52 वर्णांची आहे. त्यात आपण पाहिले 14 स्वर, 2 स्वरादी आणि 34 व्यंजनं, 2 संयुक्त व्यंजनं असे मिळून 52 वर्ण झालेत. आपण पुन्हा एकदा रिव्हिजन करतोय. त्याच्यामध्ये अनुनासिक आहेत न, 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 म. अर्धस्वर आहेत 4 य, र, ल, व. उष्मे आहेत 3 श, श, स. द्रविडीय वर्ण जो द्रविडीय भाषेतून आलेला आहे, ज्याला आपण स्वतंत्र वर्ण म्हणून ओळखतो, तो वर्ण म्हणजे ळ. आदत स्वर आहेत ॲ आणि ऑ. महाप्राण आहेत, आपल्याला माहिती आहे एकूण महाप्राण 14 आणि अल्पप्राण 20. त्यापैकी स हा महाप्राण आहे तर च हा अल्पप्राण आहे, हे आपण लक्षात ठेवायचे. अशा पद्धतीनं मराठी वर्णमाला आपण अतिशय थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.